नमस्कार मित्रांनो. जगावेगळी भक्ती या प्रश्नमंजुषेतील 9व्या प्रश्नातील 3ऱ्या भागाकडे आपण आता वळणार आहोत. आत्मा एकाच जन्मात असेही भोग संपवतो. पाहूया. चला. हरिओम. या दैवाचा खेळ निराळा असं आपण नुसतं म्हणत असतो आपल्या समाधानासाठी. खरं तर ही नाती संघटित आत्मे देह धारण करण्यापूर्वीच ठरवून आलेली असतात. आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माची परतफेड करायला आलेली असतात आणि आपण याला नाव देतो ऋणानुबंध. ऋणानुबंध असतं ते फक्त गुरु शिष्यांमध्येच, बरं का. कारण तेच फक्त ऋणानुबंध ठरलेलं असतं. काही मार्गदर्शक शुभ आत्म्यांमध्येही ऋणानुबंध येत असतात. कर्माची परतफेड किंवा थोडक्यात भोग भोगण्यासाठी जी नाती किंवा ओळखी तयार होतात ते ऋणानुबंध असू शकत नाहीत. कारण त्यांचं ऋण कधीच नसतं. ते परतफेड करायला आलेले असतात, भोग भोगायला आलेले असतात. ते केवळ आणि केवळ भोग भोगण्यासाठीच आलेले असतात. आज आपण या भागात हे पाहणार आहोत की आत्मे एकाच जन्मात आपल्या कर्माची फळं अनेक पद्धतीने भोगून नाती कशी बनवतात, दूर कसे करतात. यासाठी आपण पुराणातीलच एक गोष्ट संदर्भ म्हणून पाहणार आहोत आणि त्यातूनच हे सर्व जाणून घेणार आहोत. चला तर मग. गोष्ट आहे जनक राजा आणि योगिनीची. एकदा जनक राजा योगिनीची निर्भत्सना करतो आणि तिच्या कुळाविषयी उद्धार करतो. त्यावेळेला ती योगिनी राजाला म्हणते, तू माझे कुळ काय म्हणून विचारतोस? अरे राजा, कुळ सांगण्यास प्रत्यक्ष ब्रह्मदेवही पुरे पडणार नाहीत, तर तुझी काय रे कथा? असे कुठले कुळ आणि कुठले गोत्र? अरे असे हे घेऊन बसलास तर संसाराची तुझी भ्रांती कधीही फिटणार नाही. तर त्याविषयी मी तुला एक गोष्ट सांगते, ती ऐक. असे म्हणून ती योगिनी राजाला गोष्ट सांगायला सुरुवात करते. ऐका. पद्मापूर नावाच्या एका नगरात एक वेश्या राहत होती. ती फार लावण्य होती. वेश्या होण्याचे कारण ऐन तारुण्यामध्ये वासनेने लुप्त झालेली त्याला ती बळी पडलेली होती. पुढे तिला कौर्मावस्थेतच एक पुत्र आणि एक कन्या अशी अपत्ये जन्माला आली. अशा कौमार्या अवस्थेत ही दोन जुळी अपत्ये झालेली पाहून विषयवासनेने विचार केला की या दोघांना जवळ ठेवलं तर त्यांच्याच काळजीने माझं तारुण्य मी गमावून बसेन. असा विचार करून तिने त्या दोन्ही बालकांना एका उकिरड्यावर नेऊन ठेवलं. बरं का. काही वेळाने तेथून एक श्रीमंत व्यापारी जात होता. त्याने त्या दोन्ही मुलांना पाहिलं. उकिरड्यावर नुसती रडत पडलेली होती. त्या व्यापाराला मुलबाळ नव्हतं, त्याला पुत्र नव्हता, व्यापार सांभाळणारं कोणीही नव्हतं. वात्सल्य जागृत झालं आणि म्हणून त्याने त्यातील मुलाला उचललं आणि घरी आणलं. पुढे त्या व्यापारी नवरा बायकोने त्या मुलाचं चांगलं प्रेमाने संगोपन केलं. असो. पुढे काही वेळाने एक दुसरा व्यापारी त्या उकिरड्या शेजारून जात असताना त्याने ते कन्यारत्न तिकडे रडत असलेलं पाहिलं. उकिरडा, त्याच्यावर पडलेलं ते रडत असलेलं कन्यारत्न, त्यालाही फार वाईट वाटलं व तो त्या मुलीला घेऊन आपल्या गावी परतला. पुढे त्यानेही तिचं चांगल्या प्रकारे संगोपन केलं. बरं का. आता दोन्हीही अपत्ये वेगवेगळ्या गावी वेगवेगळ्या कुळामध्ये होती. सर्व लोक त्यांचीच दत्तक अपत्ये म्हणून मानत होती. आता ती दोन्ही मुले उपवर झाली होती. परंतु ही मुले सापडलेली आहेत हे लोकांना माहिती असल्याने त्यांच्याशी लग्न करणार कोण? त्यांची लग्न जमणार कशी? कठीण झालं होतं. दोघांच्याही घरी त्यांच्या विवाहाविषयी काळजी वाटू लागली होती. पुढे दोघेही व्यापारी एकदा व्यापाराच्या निमित्ताने बाजारात भेटले. दोघेही नवीन होते. व्यापाराच्या दृष्टिकोनातून त्यांची बोलाचाली चालली होती.
या भेटीतून पुढे त्यांचं येणं जाणंही सुरू झालं. ते एकमेकांकडे येऊ लागले. व्यापार वाढला. पुढे या दोन्ही व्यापाऱ्यांनी आपल्या मुलामुलींचे लग्न करण्याचे ठरविले. त्यांची लग्नही झाली. त्यांचा संसारही आनंदाने सुरू झाला. कालांतराने दोघांचेही माता पिता म्हणजेच ते व्यापारी मरण पावले. असेच काही दिवस निघून गेले. पुढे ऐका हा. अशाच एके दिवशी सुखशय्येवर दोघही एकांतात असताना एक योगिनी त्यांच्या दारी आली आणि तिने त्यांच्याकडे भिक्षा मागितली. बराच वेळ कोणी येईना, म्हणून त्या योगिनीना योगमायेने पाहिलं तेव्हा त्या जोडप्याचा एकांत पाहून ती बाजूला सरली. परंतु त्याच वेळी तिच्या नजरेत त्या जोडप्याविषयीचा पूर्वसंबंध लक्षात आला आणि ती मोठमोठ्याने हसू लागली. दैवाचा खेळ तिने जाणला होता. त्या हसण्याचा आवाज ऐकून ती स्वतः सावरत बाहेर आली. स्वतःला सावरलं तिने आणि तिने त्या योगिनीस हसण्याचं कारण विचारलं. तेव्हा ती योगिनी म्हणाली, अगं, मी तुला हसण्याचं कारण जर सांगितलं ना तर फार अनर्थ होईल. तुमचा आत्ता चाललेला कार्यभाग संपन्न होणार नाही. तरी तू त्याच्याबद्दल हट्ट धरू नको. तरीही हे ऐकून त्या स्त्रीने मात्र हट्टच धरला. वेळ आली होती. शेवटी त्या योगिनीला त्या नवरा बायकोंचं पूर्व आयुष्यातील बंधू भगिनीचं नातं सांगावं लागलं. तेव्हा आज जाऊन आपल्या पतीस तिने खरा काय तो प्रकार सांगितला व ती त्या योगिनी बरोबर पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी तप करण्याकरता तिच्या बरोबर निघून गेली. नंतर पत्नी विरहाने तो पती दुःखी होऊन वेडा पिसा झाला होता. काय करणार? तरी उद्योगधंद्याच्या निमित्ताने तो गावोगावी फिरू लागला. एका बाजूला दुःख होतं, दुसऱ्या बाजूला जीवन होतं. जीवन जगायचं होतं. असे होता होता तो पद्मापूर नगराच्या वेशीवरती आला. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेला तो, स्त्री विरहात खिन्न झालेला, विरहात बुडून गेलेला असा तो फिरत फिरत नगराबाहेर असलेल्या वेश्यागृहापाशी पोहोचला. शरीर भूक. वेश्यागृहात पोहोचल्यावर दैवयोगाने पूर्व आयुष्यातल्या मातेबरोबरच म्हणजेच तिथे असलेल्या वेश्येबरोबर तो रममाण झाला. पुढे तो व्यापारी तिच्या प्रेमातच पडला. दोघांच्या वयामध्ये बरेच अंतर होतं, पण प्रेम आंधळं असतं म्हणतात ना, तीच गोष्ट. त्याप्रमाणे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडून एकत्र राहू लागले. वेश्येचं वय तसं थोडं निघून गेलं होतं, पण तिलाही आधाराची गरज होती आणि या व्यापारालाही स्त्रीच्या विरहामुळे त्यालाही प्रेमाची, आपुलकीची गरज होती. अशा तऱ्हेने ते दोघंही प्रेमात पडून एकत्र राहू लागले. अशी 5-6 वर्ष निघून गेली. पुढे ती वेश्या गरोदर राहिली. उतार वयात का होईना गरजेपोटी तिने तो गर्भ सांभाळला. ती गरोदर झाली. ती गरोदर आहे असं पण तो व्यापारी व्यापाराच्या निमित्ताने बाहेर पडला. काही दिवसांसाठी म्हणून तो परगावी गेला, बाहेर गेला. यथावकाश त्यावेळेस त्या वेश्येस पुत्र झाला. तो पुत्र 4 वर्षाचा असताना एके दिवशी त्याच वेश्येची मुलगी, जी योगिनी म्हणून तप करायला बाहेर पडली होती, ती भिक्षा मागत मागत फिरत असताना त्याच वेश्येच्या घरी पोहोचली. त्या योगिनीस पाहिलं आणि ती तपस्विनी आहे हे त्या वेश्येने जाणलं आणि आपल्या पूर्व आयुष्यातील पापक्षालनासाठी तिने त्या योगिनीची पूजा करायचं ठरवलं. तिला आत बोलवलं. तिला स्थानापन्न करून तिने फराळ आणण्यासाठी म्हणून तिला बसवलं आणि ती घरात गेली. तेव्हा त्या योगिनीचे लक्ष तिथे खेळत असलेल्या त्या 4 वर्षाच्या बाळाकडे गेलं. त्या मुलाला पाहताच सर्व प्रकार त्या योगिनीच्या लक्षात आला.
कारण शेवटी ती तपस्विनी योगिनी होती. तिने त्या मुलाला जवळ घेतलं आणि बाळाला उद्देशून म्हणाली, बाळा, किती दैवयोग आहे हा. अरे बाळा, तू माझा 8 प्रकाराने संबंधित झालेला आहे. काय सांगू तुला. एवढं बोलतो न बोलतो तेवढ्यात ती वेश्या फराळ घेऊन बाहेर आली. तिने तिचे ते शब्द ऐकले होते. तेव्हा ती तपस्विनीच म्हणाली, हे योगिनी, तू आत्ता जे काही म्हणालीस ना, ते मला स्पष्ट करून सांगावं असं मला वाटतं. तू लपवू नकोस. तू काय बोललं त्याचे स्पष्टीकरण दे. त्यावेळी ती स्त्री, ती योगिनी त्या वेश्येस म्हणाली, मन घट्ट कर आणि ऐक. माते, कैक वर्षापूर्वी 2 जुळ्या मुलांना तू जन्म दिला होता. त्या मुलांच्या जन्मानंतर तू त्यांना उकिरड्यावर नेऊन ठेवलं होतंस. तीच तुझी मी मुलगी आहे, जी उकिरड्यावर ठेवली होती. पुढे माझ्याच भावाशी अजाणतेपणाने माझं लग्न झालं. पुढे हे जेव्हा मला समजलं तेव्हा प्रायश्चित्त घेण्यासाठी मी संसार सोडून योगिनी झाले. पुढे माझा पती म्हणजेच तुझा मुलगा इथे अजाणतेपणाने आला व तुझ्यापाशी तो रत झाला. यामुळे आता पुढं ऐक. या बाळाचं माझं पहिलं नातं काय झालं? सख्या भावाचं झालं. दुसरं पुत्राचं झालं. तिसरं दिराचं झालं. चौथं भ्रताराचं झालं. 5वं भाच्याचं झालं. 6वं चुलत्याचं झालं. 7वं मामाचं झालं. आणि 8वं नातं आता नातवाचं आहे. पुढे त्या योगिनीने सर्व वृत्तांत आणि सर्व नाती खुलासेवार त्या वेश्येस सांगितली. ती म्हणाली, हे माते, या सर्वास कारण तूच आहेस. हे ऐकून ती वेश्या फार खिन्न झाली आणि ती त्या योगिनी बरोबर रडू लागली. पण त्या योगिनी सर्व संगत परित्याग करून ती योगिनी पुढे निघून गेली. असो, आता मला सांगा, ही संसाराची दैवयोगाने झालेली स्थिती. कुलधर्म, वर्णसंस्कार किती म्हणून कुठे शोधायचा याची चिकित्साच न केलेली बरी, नव्हे का? काय असतं? मृत्यूच्या क्षणी आत्मा आपल्या शरीराबाहेर पडत असतो, म्हणजे तो बंधमुक्त होत असतो आणि त्याला मोक्ष मिळतो असं आपण समजत असतो. वास्तविक आत्मा हा नित्य मुक्तच आनंद स्वरूप आहे. आपलं अज्ञान दूर झालं की मग समजतं की बंध आणि मोक्ष या केवळ आपल्याच फक्त कल्पना आहेत. बंध आणि मोक्ष हे 2 शब्दाने वेगवेगळ्या वस्तू आहेत असं आपण समजतो हो. कारण पूर्व पारंपार या शब्दाने आपल्यावर संस्कार झालेले आहेत. वास्तविक हे 2 शब्द भ्रमक असून काहीही त्यात तथ्य नाही. त्यात काहीच नसतं. लहान मुलांना आपण बागुलबुवाची भीती घालतो, नाही का? पण बागुलबुवा हा खरं म्हणजे तेथे नसतं. वास्तविक बागुलबुवा हा काल्पनिक असतो, नव्हे का? थोडक्यात बंध व त्याचा मृत्यू म्हणजे तो नाही हे सांगणं म्हणजेच बागुलबुवा नाही. आणि मोक्ष म्हणजे बागुलबुवाचं असणं आणि नसणं. हे दोन्हीही खऱ्याच गोष्टी आहेत असं आपण लहान मुलांना दाखवून देत असतो, पटवून देत असतो. तशाच प्रकारे बंध आणि मोक्ष यात फरक आहे. बंधनाचा बागुलबुवा निर्माण करून आपण त्याच्याच मरणाने मोक्ष मिळेल अशी अपेक्षा आपण करत बसतो. बंध हे नेमकं काय आहे त्याचा सारासार विचार न करता मोक्ष प्राप्तीकडे जाण्यासाठी निरनिराळ्या उपासना, उपासतापास या सुद्धा आपल्या आवडीनुसार साधनेचं अवलंबन करून मनुष्य जगत असतो. निरीक्षण करून पहा बरं. म्हणजेच
आपले दैनंदिन जीवन क्षणाक्षणाला असणं आणि नसण्याच्याही जाणीवेच्या कक्षात आहे हे तुम्हाला समजून येईल. परमेश्वरी शक्ती काहीच करत नसून हे आपणच सर्व करत असतो. या गोष्टीत सुद्धा आत्म्याने निभावलेली नाती आपण पाहिली. आता ही नाती कशी निभावली, कशी जोडली गेली हे आपण पुढच्या भागात पाहू. असो. गुरुदेव दत्त.